नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये हायब्रिड इनहेरिटन्स इन सी प्लस प्लस हा पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर टाइप ऑफ इनहेरिटन्स दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड एज अ हायब्रिड इनहेरिटन्स। इनहेरिटन्सचे टाइप कोणकोणते आहेत बघा, सिंगल, मल्टिपल, मल्टी लेवल आणि लास्ट काय हायरार्चिकल। हे टाइप तर डायग्राम वरून समजून घ्या। हा सिंगल इनहेरिटन्स, हा डायग्राम कशाचे सिंगल इनहेरिटन्सचे। तर मल्टिपल इनहेरिटन्स आणि सिंगल इनहेरिटन्स कंबाईन करतोय मी, त्याला आपण काय म्हणतो हायब्रिड इनहेरिटन्स। सिंगल इनहेरिटन्स असतं, मल्टिपल कसं असतं मोर दॅन टू क्लासेस पॅरेंट क्लासेस असतात आणि वन क्लास काय असतो चाइल्ड क्लास असतो। मग मी काय करतो इथं बघा, याच्यावरती किंवा मग P1 P2 केला, हे पॅरेंट 1 पॅरेंट 2 हे दोन क्लास केले। हा काय मल्टिपल इनहेरिटन्स, हे काय सिंगल इनहेरिटन्स। हे दोन टाइप कंबाईन केले, त्याला काय म्हणतो आपण, हे काय झालं हायब्रिड इनहेरिटन्स। समजतंय, हायब्रिड इनहेरिटन्स हा पण काय आहे, इनहेरिटन्स एक प्रकारचा टाइप आहे। ह्याची चारी मधले किंवा चारी पण टाइप कंबाईन केले तर त्याला आपण काय म्हणतो हायब्रिड इनहेरिटन्स म्हणतो। बघा आता हे काढल्यानंतर हे काय आलं 1 2 3 मल्टी लेवल इनहेरिटन्स, बरोबर। हायरार्चिकल करायचं असेल तर काय करावं लागेल रे, हायरार्चिकल आता बी च्या खाली मी इथे घेऊ शकतो ना, सी डी, सी आणि डी च्या क्लास घेतले, हे काय आलं हायरार्चिकल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स दोन कंबाईन केले, कोणता हायब्रिड इनहेरिटन्स झाला। समजतंय, हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे सिंपल मध्ये अजून एकदा सांगतो, दोन इनहेरिटन्सचे टाइप कंबाईन केले किंवा दोन पेक्षा जास्त इनहेरिटन्सचे टाइप कंबाईन करणे म्हणजे काय करणे हायब्रिड इनहेरिटन्स अचीव्ह करणे। समजतंय, हा काय आला ह्या क्लासचा पॅरेंट क्लास झाला, हा काय झाला ह्या क्लासचा पॅरेंट क्लास झाला, हे काय झाला बी क्लासचा पॅरेंट क्लास झाला, बी क्लास काय झाला सी आणि डी क्लासचा पॅरेंट क्लास झाला। जर प्रोग्राम स्ट्रक्चर जर म्हणले तर कसं असेल मग बघा, क्लास P1 त्याचा काय डेटा, क्लास P2 त्याचे काय प्रॉपर्टीज किंवा डेटा, क्लास ए कोलन पब्लिक P1 P2 हे जसं स्ट्रक्चर आहे तसं मी करायला लागलो बघा, क्लास बी कोलन पब्लिक ए क्लास बी चा डेटा, तर क्लास सी बघा क्लास सी कोलन पब्लिक बी हा क्लास सी, क्लास डी कोलन पब्लिक बी। येते लक्षात स्ट्रक्चर, त्याचं प्रोग्राम स्ट्रक्चर असणार आहे। समजते, हे व्हॅल्यू होत असते, याचा काही सेपरेट सिंटॅक्स नसणार आहे, ह्याला रूल प्रॉपर नसणार आहे, हे व्हॅल्यू होत असते। जसं रन टाइमला सिंगल इनहेरिटन्स मल्टिपल इनहेरिटन्सचा कॉम्बिनेशन आलं तर ते काय झालं हायब्रिड इनहेरिटन्स झालं। मग त्यातलं कोणतं पण कंबाईन करा ते हायब्रिड इनहेरिटन्स होत असते। समजलं, आता स्क्रीन शेअर करून दाखवतो एक्झॅक्ट प्रोग्राम कसा आहे, एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला। जसं मी डायग्राम मध्ये दिलं होतं ना सेम त्याच टाइप मध्ये एक्झाम्पल घेतो। P1 P2 हा एक क्लासचे पॅरेंट क्लास आहेत, क्लास P1 घेतला, P2 क्लास, क्लास ए, क्लास बी हा ए क्लासचा चाइल्ड क्लास, बरोबर। डायग्राम पाठीमागे जाऊन बघा बरोबर आहे का, फक्त कोणतं मल्टिपल इनहेरिटन्स आणि सिंगल इनहेरिटन्स कंबाईन केलं ना पहिल्यांदा ते बघा। हे झालं स्ट्रक्चर, आता व्हॅल्यू ऍक्सेस करून दाखवतो।
गेट मेथड मध्ये एक मेसेज येतो, एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. व्हॅल्यू घेतली, कशी घ्यायची, सी इन थ्रू. ॲडिशनचा प्रोग्राम केला मी. गेट मेथड ए क्लासमध्ये घेतली, एक्स वाय पॅरेंट क्लासमध्ये त्या टाकले आणि ते गेट ए क्लासमध्ये ॲक्सेस केले. आता ही गेट मेथड एक्झाम्पल देते, आपल्याला कन्सेप्टवर जायचं आहे. शो मेथड घेतली आणि त्या शो मेथडमध्ये गेट मेथड कॉल करू. झालं. बी क्लासमध्ये बी क्लास, सॉरी तर बी घ्यायचा आपण, ए घेतलं. आता बी क्लासचा तो ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. बी डॉट शो. हां, आता बघायच, ट्राय रन करून. प्रोग्राम रन झाला. F7. शो मेथडला आलं बी क्लासच्या, तिथून आता ए क्लासच्या गेट मेथडला आलं. एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ॲडिशन झाले. प्रिंट झाली ॲडिशन. ॲडिशन इज इक्वल टू 30. समजलंय? जशी डायग्राम निघाल तसं स्ट्रक्चर क्रिएट होणार. इथे लक्षात, स्ट्रक्चर कोणतं, कोणता क्लास कोणत्या क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करतो, म्हणजे काय, चाइल्ड क्लास कोणता आणि पॅरेंट क्लास कोणता, ते अगोदर डायग्रामवरनं आपण समजून घ्यायचं आहे. डायग्रामच काढायची, डायग्राम थ्रू सगळं जायचं आहे. येते लक्षात? कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.